अचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं सुमरहितं सद्गुरुं तन्नमामि विनायकं गुरुनौमि साकरीनामविष्टुरम् जीवामुक्तावन्ति साकरीवं श्रीधानं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे वन्दनीमुखे ज्ञानप्रतापविलसत्वचनामृतञ्च अद्वैतभावपटुतायितबुद्धिरहस्य ज्ञानेश्वरस्तु भगवानोत्तीर्णदेव श्रीरङ्गनाथगुरुराज नमस्तुभ्यं श्रीरङ्गनाथं गुरुराज ज्ञानदानैकदक्षं भागवती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठम्। पदार्थ पंचम अनादि पदार्थ षड्विध सहा पदार्थ षड्विध अनादि पदार्थ सहा एक जीव, दोन ईश्वर, तीन शुद्ध चैतन्य, चार अविद्या, पाच चैतन्य विद्या संबंध, सहा त्यांचा भेद। हे आपण मागे बघितलं की जीव, ईश्वर, शुद्ध चैतन्य म्हणजे शुद्ध ब्रह्म, अविद्या आणि चेतनाचा आणि अविद्येचा संबंध आणि या परस्पराचा भेद, हे सहा पदार्थ अनादि आहेत। परिवर्ग सहा एक काम, दोन क्रोध, तीन लोभ, चार मद, पाच मत्सर, सहा अहंकार। हे बघा, अरी म्हणजे शत्रू आणि परमार्थातील खरे शत्रू खरे आरे जर कोण असतील तर त्यांचं चिंतन इथे केलं। काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर। काय दिलं तिथे? अहंकार, सहावा अहंकार। अवस्था काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार। मद, काम, क्रोध, लोभ, मोह, मोह आणि मद इथे एकच केलं। हा, चला। काम म्हणजे काय? प्राप्त वस्तूच्या भोगाची इच्छा। जी आपल्याला मिळालेली वस्तू आहे त्याला आपण भोगावं अशी अंतःकरणाची इच्छा, त्याला काय म्हणायचं? काम। हा सामान्य अर्थ आहे आणि त्याचा जर थोडासा विशेष अर्थ बघितला तर आपल्याला माहिती की विषय सुख भोगण्यासाठी जी अंतःकरणामध्ये झालेली इच्छा, याला काय म्हणायचं? काम। क्रोध, क्रोध म्हणजे काय? द्वेष, तिरस्कार। लोभ, लोभ म्हणजे काय? जी वस्तू आता आपल्याला मिळालेली नाही, अप्राप्त वस्तू, त्या प्राप्तीची इच्छा, याला काय म्हणायचं? लोभ। कामामध्ये लोभामध्ये काय फरक आहे? कामामध्ये वस्तू प्राप्त असून ती भोगण्याची इच्छा, याला म्हणायचं काम। आणि लोभामध्ये जी वस्तू आपल्याकडे नाहीये आणि ती मला मिळाली पाहिजे, याच्यासाठी अंतःकरणात व्याकुळता निर्माण होण्याचं नाव काय? की लोभ। त्याच्यानंतर मोह, मद। मद शब्दाचा अर्थच अहंकार आहे। मद म्हणजे गर्व, गर्व म्हणजे अहंकार। आणि खरं मोह पाहिजे तिथे, लोभच मोह येईल नाही। मोह वेगळा आहे की आत्मा अनात्माचा किंवा कार्य कार्याचा अविवेक, याचं नाव काय लिहिलं यांनी? मोह। म्हणजे आत्मा अनात्मा याचा भेद न कळणं आणि त्याच्यानंतर अनात्म पदार्थाविषयी पुन्हा अंतःकरणामध्ये इच्छा होणे, याचं नाव काय? मोह। मत्सर, हा मत्सर फार अवघड आहे महाराज, की कोणाचाच उत्कर्ष सहन न होणं, याचं नाव काय? मत्सर। ते प्रत्येक क्षेत्रामध्ये बघा तुम्ही। आता आपण जर बघितलं तर प्रत्येकाला आपलं थोडंसं काही वाटोळं झालं चालतं, आपलं थोडंसं काही पांगलं तरी चालतंय, पण दुसऱ्याचा उत्कर्ष, दुसऱ्याचं जमलेलं त्याला सहन होत नाही, याचं नाव काय? मत्सर। म्हणून तर महाराज म्हटले ना, कोण्याही जीवाचा मत्सर।
अंगार आहे ना. अहंकार. अहंकार म्हणजेच गर्व. हा चला. अवस्था 6. 1 शिशु, 2 कौमार, 3 पौगंड, 4 किशोर, 5 यौवन, 6 जरा. हे बघा, या शरीराच्या अवस्था. शिशु म्हणजे बालक 1 वर्षाचा जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याला कोणती अवस्था म्हणायची? शिशु. मुलगा झाला म्हणजे मुलगा असेल, मुलगी असेल, आणि 1 वर्षाचं होईपर्यंत त्याचं नाव कोणती अवस्था आहे? शिशु. त्याच्यानंतर कौमार, 5 वर्षाचा देहाचा जो कालावधी आहे त्याला काय म्हणायचं? कुमार. कौमार्य, कुमार अवस्था. म्हणजे 1 वर्ष संपलं, 2, 3, 4, 5 असे 4 वर्ष, म्हणजे 1 पासून तर 5 पर्यंत याला कोणती अवस्था म्हणायची? कौमार्य. पौगंड, मग 6 वर्षापासून 10 वर्षापर्यंत तो झाला की त्याला काय म्हणायचं? पौगंड. त्याला पौगंड नावाची अवस्था. किशोर. किशोर अवस्था कशाला म्हणायची? 11व्या वर्षापासून 15 वर्षापर्यंत देहाचा जो काल आहे त्याला काय म्हणायचं? किशोर अवस्था. आणि 15 वर्षापासून 40 वर्षापर्यंत जो शरीराचा काल त्याला म्हणायचं यौवन, म्हणजे तारुण्य. सुंदर दिलं त्याने की 15 वर्षापासून 40 वर्षापर्यंत काय असतं? तारुण्य. आणि मग 40 पासून पुढे कोणता काल आहे? जरा. किती वय झालं पांडुरंग महाराज? 35? हा. म्हणजे आले तुम्ही आता तारुण्यात आहे सध्या. आम्ही सर्वचे सर्व आता जरामध्ये आहोत. जरा 40च्या पुढे गेले की जरा 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 जरा. ईश्वराचे भाग 6. समग्र ऐश्वर्य, समग्र धर्म, समग्र यश, समग्र श्री, समग्र ज्ञान, समग्र वैराग्य. हे आपण ईश्वराचं जे ऐश्वर्य आहे किंवा ईश्वराचे भाग, तिथे भग आहे खरं, पण ईश्वराचे काय आहे की भग. समग्र ऐश्वर्य. ईश्वराकडे काय आहे? जगाचा अभिन्न निमित्त उपादान कारण जो ईश्वर आहे किंवा त्या ईश्वरानं घेतलेले जे अवतार आहेत तर त्या अवताराकडे काय आहे की समग्र ऐश्वर्य. म्हणजे त्याच्याकडे हे आहे ते आहे असं नाही, सर्व ऐश्वर्य त्याच्याकडे आहे. पुढे काय की समग्र धर्म, त्याला ज्ञानोबारायाने अवदार्य म्हटलेले आहे. काय म्हटलेलं आहे? अवदार्य. समग्र धर्म, सर्व धर्म. आणि त्याच्यानंतर समग्र यश. जेवढं यश असेल तेवढं यश. आता जीवाचा जर विचार केला तर त्याला एका बाबतीत यश मिळतं आणि दुसऱ्या बाबतीमध्ये काय मिळतं? अपयश मिळतं. कुठल्याही क्षेत्रात बघा, तो कार्य करीत असताना सर्व बाजूनं त्याला कधीच यश मिळत नाही. पण समग्र यश हे जर कुठे असेल ते ईश्वराच्या जवळ. समग्र श्री, श्रीमंती, संपत्ती ज्याला आपण म्हणतो, समग्र श्री कोणाकडे? श्री म्हणजे संपत्ती. कोणाकडे? ईश्वराकडे. समग्र ज्ञान, आपण त्याला काय म्हटलो? सर्वज्ञ. म्हणजे काय झालं? समग्र ज्ञान. आणि समग्र वैराग्य, जगातील जेवढे वैराग्यवान असतील त्या वैराग्यवानाचा कोण आहे? देव, गुरु आहे महाराज. समग्र वैराग्य त्याच्याकडे आहे. ऐका, यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य हे 6ही गुणवर्य वसती देत. म्हणूनी, उगीच नाही. म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे? भगवंत. किती ऐश्वर्य होते श्रीकृष्ण भगवंताकडे, त्याचं आपण जर बघितलं खूप मोठं ऐश्वर्य होतं. त्याच्यानंतर समग्र औदार्य, पूर्ण त्याला द्यायचं म्हटलं तर संपूर्ण तू देऊन टाकायचं. तुझे औदार्य जाणो स्वतंत्र देता म्हणसे पात्रा पात्र पै कैवल्य ऐसे पवित्र देवैरी आहे दिदले. समग्र काय की महाराज यश आहे. भगवंताने कुठलंही काम हाती घेतलं की त्याला काय मिळायचं? यशच मिळायचं. अहो, त्याचं नावच होतं की ते समग्र यश. असं कधी अपयश आलं, कधी चुकलं असं कधी नाही. राधेला पाहून बोलले हरी, बैल दुहितो नंदाघरी. राधा वाटेनं चालली आणि चालल्यानंतर ते भुलला देव आणि त्यानं ती चरबी घेतली. चरबी घेऊन तो बैलाखाली बसला. तेवढ्यामध्ये यशोदा आली, अरे मूर्खा म्हणे, तुला कळतं का? ती वाटाने राधा गेली, तिला पाहिलं, तू भुलला आणि बैलाखाली बसला म्हणे. तू म्हणे आई बैल नाही, बैल नाही हा.
त्यानं त्या बैलातून दूध काढलं. याला काय म्हणायचं, समग्र यश. त्याला काही काम धरलं की ते होतं. समग्र ज्ञान हे काही सांगायची गरज नाही. समग्र वैराग्य. खेळ्या माझे गोप्या बला, बहुतचे खेळ खेळला रे, लहान थोर ही मारिली, खेळची मुळूनी गेला रे. हे जे यादव होते ना ते मदोन्मत्त झाले होते. मग देवानेच विचार केला काय करावं काय करावं. आणि त्याच्यात साम नावाचा एक मुलगा जन्माला घातला आणि त्याच्या घरी भांडणं सुरू केली आणि सुंदो सुंदर झाली. त्या पुण्यामध्ये यादवी म्हणायचे, त्याला काय म्हणतात आजही सुद्धा काय म्हणतात, यादवी माजले व यांच्या घरामध्ये. आणि त्या यादवानी परस्पर काय केलं की वध केला. हे कशामुळे केलं की तो वैराग्यवान आहे, त्याला कधीही मोडून टाकायचं, त्याच्याविषयी त्याला आसक्ती नाही, तर ताबडतोब मोडून टाकतो. ईश्वराचे ज्ञान एक उत्पत्ती, प्रलय, गती, आगती, विद्या, अविद्या. हे बघा, आता ईश्वर जो आहे ना, ईश्वराला जे ज्ञान आहे तर ईश्वराला जगतोत्पत्तीचं ज्ञान आहे, जगाचं प्रलय करायचं म्हटलं तरी ज्ञान आहे, जगाचं पालन करायचं म्हटलं तरी ज्ञान आहे. आणि आगती म्हणजे इथे कोण कोण जन्माला येणार आहे याचे सुद्धा त्याला ज्ञान आहे. पुन्हा विद्या अविद्या या सर्वांचं त्याला ज्ञान आहे. उर्मी 6. उर्मी हा, उर्मी बरोबर आहे. उर्मी 6. जन्म, मृत्यू, क्षुधा, तृषा, हर्ष, शोक. हे आपण समुद्रावर त्या लाटाला काय म्हणतात, समुद्राच्या उर्मी. लाटा असतील, तरंग असतील. तसं संसाराच्या काय या 6 उर्मी आहे. जन्म ही पहिली उर्मी, मरण दुसरी, क्षुधा, तृषा, हर्ष, शोक ह्या संसाराच्या काय की लहरा आहेत, लहरी. कर्म 6. एक स्त्रण, स्नान करायचं. काय स्नान, स्नान, जप, होम, अर्चन, आतिथ्य, वैश्यदेव. हे आता काय आहे की नित्य कर्म. कर्म म्हणजे कोणतं, नित्य कर्म. गृहस्थ आश्रमातील व्यक्तींना हे नित्य कर्म करायला पाहिजे. त्यांना देवपूजन, अर्चन म्हणजे काय, देवपूजन त्यांना करा. स्नान करायलाच पाहिजे. दररोज भगवंताच्या नावाचा जप करायला पाहिजे. थोडं होम, त्याला आपण अग्निहोत्र म्हणतो, ते करायला पाहिजे. अर्चन म्हणजे देवपूजन करायला पाहिजे. आतिथ्य, भोजनाच्या वेळेला जर एखादा कोणी जर आला तर त्याला त्यावेळेस जेवू घालणे. जेवण आला ती भाग वेगळा आहे, पण त्याला आपण काय करायला पाहिजे की चला अभ्यागताला काय करायचं की दान करायचं, अन्नदान. आणि वैश्वदेव, वैश्वदेव म्हणजे जेवताना सर्व विधी करायला पाहिजे. ते वैश्वदेव काढायचे, चित्रा काढायच्या, त्याचं काय करायचं, पूजन करायचं. चला. कौशिक 6. एक त्वक, मांस, रुधिर, मेद, मज्जा, अस्थि. कौशिक म्हणजे काय, अन्न खाल्ल्यापासनं जे काही शरीरामध्ये तयार होतं त्याला काय म्हणायचं, कौशिक. त्याच्यात किती आहे कौशिक, त्वचा म्हणजे कातडी, मांस, रुधिर, मेद, मज्जा आणि अस्थि. हे 6. प्रमाण 6. प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, उपमान, अर्थापत्ती, अनुपलब्धी. हे 6 प्रमाण आपण बघितले मागे त्या तर्कसंग्रहामध्ये, की ज्याचं करण काय आहे की इंद्रिय आहेत, पंचज्ञानेंद्रिय. हे कोणतं काय आहे, प्रत्यक्ष प्रमाण. ज्याचं करण म्हणजे अपारवान असाधारण कारण, त्याचं काय आहे की लिंग का ज्ञान म्हणजे लिंगाचं ज्ञान. त्याच्यानंतर कोणतं आहे, शब्द. शब्दप्रमाचं ज्ञान कोणतं आहे की इथं काय लिहिलं त्यांनी, उपमान दिले ते. शब्दप्रमाण, शब्दी प्रमाण, त्याच्यानंतर उपमान. आता हे वेदांत शास्त्राने 6 प्रमाण मानलेले. न्यायशास्त्राने किती मानले, 4. आणि वेदांत शास्त्रात हे 6 प्रमाण. आणि अर्थापत्ती आणि अनुपलब्धी असे 6 प्रमाण आहेत. भ्रम 6. कुळ, जाती, गोत्र, वर्ण, आश्रम, पुन्हा काय नाम. हे बघा, आता हे भ्रम आहे, आपल्याला भ्रमच आहे. कुळाचा काय आहे भ्रम, मी अमुक अमुक कुळातील आहे, हा खरा भ्रमच आहे. त्याच्यानंतर गोत्र,
कोणतं गोत्र म्हणे आत्री, हे ते जे सर्व गोत्र आहे हे गोत्र. जाती, मी अमुक जातीचा, हा काय पडून महाराज भ्रम. वर्ण, काळा गोरा, हे हा सुद्धा काय झाला भ्रम. आश्रम, ब्रह्मचारी आहे, काही म्हणतात मी ग्रस्त आहे, काही म्हणतात आम्ही वानप्रस्थ, काही म्हणतात आम्ही संन्यासी. घ्यायला पाहिजे पण तेच समजायला नाही पाहिजे. ते जर समजलं तर हा काय झाला भ्रम. आणि नाम, नाम म्हणजे नाव. रस 6. मधुर, आम्ल, लवण, कटू, कषाय, तिक्त. कळालं का साधारण बाबा? मधुर रस म्हणजे हा मधुर, सांगा ना. गोड, कीर्तन करतो नुसता. आम्ल रस, आम्ल म्हणजे काय? आंबट. लवण रस, खरट. कटू, कडू. कषाय म्हणजे तुरट. आणि तिक्त म्हणजे तिखट. लिंग 6. उपक्रमोपसंहार, अभ्यास, अपूर्वता, फल, अर्थवाद, उपपत्ती. हे वेदवाक्य, शास्त्रवाक्य हे श्रवण केल्यानंतर त्याच्या तात्पर्याचा निश्चय होण्यासाठी किती लिंग सांगितली? 6. उपक्रम उपसंहाराची एक वाक्यता, अभ्यास, अपूर्वता, फल, अर्थवाद म्हणजे स्तुती, आणि उपपत्ती म्हणजे अनुकूल दृष्टांत. विकार 6. जन्म, अस्तित्व, वृद्धी, विपरिणाम, अपक्षय, नाश. हे आपण जे विकार बघितले नसा, जायते, अस्ति, वर्धते, विपरीणमते, अपक्षयते आणि विनाश. देव अंग 6. वेद अंगले. वेद अंग 6. शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंद, ज्योतिष. हे वेद कळण्यासाठी हे 6 अंग अगोदर याचा अभ्यास करावा लागतो. शिक्षा म्हणजे वेदाचा उच्चार कसा करायचा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंद आणि ज्योतिष असे भाग पाडलेले आहेत. समाधी 6. शम, दम, तितिक्षा, श्रद्धा, समाधान, उपरती. हे आपण बघितलं जातं. शम, दम, उपरती, तितिक्षा, श्रद्धा, समाधान. शास्त्र 6. संख्य, योग, न्याय, वैशेषिक, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा. हे बघा, हे 6 शास्त्र आहे. न्यायशास्त्र, वैशेषिक शास्त्राची जोडी, सांख्यशास्त्र आणि योगशास्त्राची जोडी हे वेगळे वेगळे आहेत. आणि पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा असे 6 शास्त्र आहेत. शास्त्रालाच स्मृती असं म्हटलेलं आहे. कधी कधी काय एखाद्या वेळेस कुठला शब्द आला, स्मृती. समाधी 6. बाह्य दृश्यानुविद्ध, अंतर्दृश्यानुविद्ध, बाह्य शब्दानुविद्ध, अंतरशब्दानुविद्ध, बाह्य निर्विकल्प, अंतर्निर्विकल्प. हे बघा, आता हे पंचीकरणामध्ये आलेले पाहिजे. समाधी किती प्रकारची आहे की 6. खरं समाधीचे मूळ प्रकार आहेत 2. एक सविकल्प समाधी, दुसरा निर्विकल्प समाधी. सविकल्प समाधीमध्ये सुद्धा दृश्यानुविद्ध आणि शब्दानुविद्ध. दृश्यानुविद्ध मध्ये सुद्धा यांनी आता किती प्रकार केले? बाह्य दृश्यानुविद्ध समाधी आणि आंतरदृश्यानुविद्ध समाधी. बाह्य दृश्यानुविद्ध समाधी म्हणजे काय? शरीर, इंद्रिय आणि त्या इंद्रियांचे 5 विषय जे असतील ते शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. किंबहुना हे जे संपूर्ण शरीर आणि शरीराला धरून हे जे बाकीचे सर्व पदार्थ आहेत, हे पदार्थ दृश्य आहेत. कसे आहेत? दृश्य. आणि मी यांचा द्रष्टा असून साक्षी चैतन्य आहे, साक्षी चैतन्य रूप आहोत, असं त्या ठिकाणी ज्ञान असणे याला काय म्हणायचं? किंवा असं अनुसंधान ठेवणे याला काय करायचं? असं काय ठेवायचं? अनुसंधान. सतत सतत अनुसंधान कुठलं ठेवायचं? शरीर दृश्य आहे, हे घटपटादी काय ते दृश्य आहे, शेतीबाडी, गाडी, घोडी हे सर्व दृश्य आहे. एवढंच नव्हे तर इंद्रिय सुद्धा दृश्य आहे. आणि मी यांचा द्रष्टा साक्षी रूप आहे, चैतन्य रूप आहे, असं सतत अनुसंधान ठेवून मी आत्मा आहे असं अनुसंधान असणे याला काय म्हणायचं? बाह्य दृश्यानुविद्ध समाधी. कोणती समाधी म्हणायची पांडुरंग महाराज? बाह्य दृश्यानुविद्ध समाधी. कळालं काय? कसं आपण आता हे शिकलेलो आहोतच.
त्याच्यात फक्त थोडासा विचार करायचा. देह, इंद्रिय आणि त्या इंद्रियांचे विषय. मग 10 इंद्रियांचे 10 विषय आहेत. याच्या व्यतिरिक्त काय आहे बरं? आता काहीच नाही. तुम्हाला हे जगत दिसायला तर कशाने? तर डोळ्याने दिसेल. डोळे बंद असेल तर कानानं त्याचा काहीतरी शब्द ऐकायला येईल, नाहीतर काय होईल? आपल्याला स्पर्श तरी कळेल. मग देहापासून तर बाहेर जेवढे जेवढे पंचमहाभौतिक हे संपूर्ण जग असेल, हे सर्व दृश्य आहे. मी यांचा दृष्टा असून साक्षीरूप आहे, चैतन्यरूप आहे, असं सतत अनुसंधान ठेवणे, याचं नाव काय आहे? बाह्य दृश्यानुविद्ध समाधी. आता आंतरदृश्यानुविद्ध समाधी, हे बघा, अंतकरणाची जी वृत्ती आहे त्या वृत्तीमध्ये अनेक वृत्त्या उठतात. काम आहे, संकल्प आहे, त्याच्यानंतर चिकित्सा आहे, श्रद्धा आहे, अश्रद्धा आहे, धैर्य आहे, अधैर्य आहे, भाव आहे, अभाव आहे. एवढंच नव्हे तर आपल्या अंतकरणाच्या ज्या ज्या वृत्त्या, आता हे बघा, आता एखाद्या वेळेस लज्जा उत्पन्न झाली अंतकरण वृत्तीमध्ये, तर लज्जा अंतकरण वृत्तीमध्ये उत्पन्न झाल्यानंतर असं अनुसंधान ठेवायचं की ही लज्जा ही अंतकरण वृत्तीमध्ये उत्पन्न झाली, ही दृश्य आहे. ही कशी आहे? दृश्य. काम उत्पन्न झाला, हा कसा आहे? दृश्य आहे. क्रोध उत्पन्न झाला, हा दृश्य आहे. लोभ उत्पन्न झाला, हा दृश्य आहे. आणि मी ह्यांचा द्रष्टा, साक्षी, चैतन्य स्वरूप आहे, असं सतत अनुसंधान ठेवणे, याला काय म्हणायचं? आंतर दृश्यानुविद्ध समाधी. कळले काही? 2 बाह्य दृश्यानुविद्ध आणि अंतर्दृश्य. शरीरापासून बाहेरचं सर्व दृश्य आहे आणि मी त्यांचा द्रष्टा आहे, हे बाह्य दृश्यानुविद्ध समाधी. आणि शरीराच्या आत, आता प्राण वगैरे दिसतो का तुम्हाला? नाही. काम वगैरे दिसतो का? नाही. पण तो आहे का नाही? तर आहे. आपण त्याला जाणतो का नाही? जाणतो. म्हणून त्याचा मी द्रष्टा आहे अशी अनुभूती असणं किंवा असं सतत अनुसंधान ठेवणे, याचं नाव काय आहे? की अंतरदृश्यानुविद्ध समाधी. आता दुसरी कोणती आहे? की बाह्य शब्दानुविद्ध समाधी आणि आंतर शब्दानुविद्ध समाधी. सारखंच आहे ते, फक्त आता पहिलं जसं आहे दृश्यानुविद्ध समाधी, तसं शब्दानुविद्ध म्हणजे काय? फक्त शब्दाने त्याचा उच्चार करायचा. कसा उच्चार करायचा? चर्चा सुरू झाली का? रे बाप्पा, हा देह दृश्य आहे, पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय दृश्य आहे, हे जगत सर्व कसं आहे? की दृश्य आहे. मी याचा द्रष्टा आहे असा उच्चार करणे आणि उच्चार करून तसं अनुसंधान ठेवणे, याला काय म्हणायचं? बाह्य शब्दानुविद्ध समाधी. आणि आपण पहिल्यानं जे बोललो, अंतकरणाच्या अनेक वृत्ती आहेत. काम उत्पन्न झाला त्यावेळेस काय म्हणायचं? काम दृश्य आहे. क्रोध उत्पन्न झाला, काय म्हणायचं? क्रोध दृश्य आहे. आणि मी यांचा दृष्टा, साक्षी, चैतन्य रूप आहे असं अनुसंधान ठेवणे, याला काय म्हणायचं? तो एकदा उच्चार करायचा आणि एकदा उच्चार करायचा नाही, याला काय म्हणायचं? आंतर शब्दानुविद्ध समाधी. आणि हे बघा, आता निर्विकल्प समाधी. आता निर्विकल्प समाधीमध्ये काय आहे? की या बाह्य दृश्यानुविद्ध समाधी, आंतरदृश्यानुविद्ध समाधी, बाह्य शब्दानुविद्ध समाधी, आंतर शब्दानुविद्ध समाधी, याचा परिपूर्ण अभ्यास झाला. काय झाला? आता परिपूर्ण अभ्यास झाला, परिपूर्ण अनुसंधान झालं आणि तशी अनुभूती यायला लागली, याला काय म्हणायचं? निर्विकल्प समाधी. काय म्हणायचं त्याला? आणि त्या निर्विकल्प समाधीमध्ये 2 आहे. मग आता बाह्य निर्विकल्प समाधी आणि आंतर निर्विकल्प समाधी म्हणजे काय? बाहेरील कुठल्याच पदार्थाचं दर्शन न होता समाधीत असणे, म्हणजे त्या ठिकाणी महाराज आत्मानंदामध्ये असणे, याला काय म्हणायचं? बाह्य निर्विकल्प समाधी. आणि अंतःकरणात कोणत्याच उर्मी न उठू देणे, मग उठतच नाही. आता मग काम नाही, क्रोध नाही, काही नाही, काय नाही, काय नाही. फक्त काय की त्या ठिकाणी मी आत्मरूप आहे असं सतत अनुसंधान असतं, याला काय म्हणायचं? आंतर निर्विकल्प समाधी. कळालं का? त्याचं घरी गेल्यावर थोडं लिहून ठेवा की सविकल्प समाधीचे पहिले 4 भाग. किती? 4 क्रम. बाह्य, आंतर दृश्यानुविद्ध, बाह्य शब्दानुविद्ध,
आंतरशब्दांविरुद्ध हे कोणाचे पोट भाग आहे? सविकल्प समाधीचे, बरं का पांडुरंग महाराज. आणि निर्विकल्प समाधीचे बाह्य निर्विकल्प आणि आंतर निर्विकल्प. नाही कळालं? दोन्ही इथं सविकल्पच आहेच नाही केलं का? हे दोन्ही नाही, आहे याच्यातच नुसते आहे शब्दात? ते, याच्यातच आहे ते. हे जे आहे ना, हम्म. हे याच्यातच आहे. मग हे सविकल्प म्हणते का पहिले चार? हो, पहिले 4 सविकल्प आहे ना. सविकल्प. समाधीचे 2 प्रकार थोडक्यात तुम्हाला लिहून देतो. कसं पंचीकरणातील भाग आहे हा चांगला.
कळलं का बरोबर? हा? आता बरोबर हे सगळे अलीकडले प्रकार असते. काही दृश्यानुविद्ध शब्दानुविद्ध त्याची पुन्हा बाह्य दृश्यानुविद्ध आंतरदृश्य शुद्ध बाह्य शब्दानुविद्ध निर्विकल्प संबंधीचे ते दोन. बाह्य शब्दानुविद्ध. चला सूत्र 6 जैमिनीय आश्वलायन आपस्तंभ बोधायन कात्यायन वैशायन हे मोठे वार्तिककार होते. यांनी काय केले की अशी सूत्र लिहिली. जैमिनी सूत्र, आश्वलायन सूत्र, अपस्तंभ, कात्यायन सूत्र. चला पदार्थ सप्तविध आता हे 7 प्रकारचे पदार्थ. अतलादी 7 अतल वितल सुतल तलातल रसातल महातल पाताल. हे आता लिहिलंय आपल्या पुराणामध्ये. काय सप्त पाताळ काय म्हटले? सप्त ही पाताळे भरुनी. 6 पाताळ लिहिले. 6 पाताळ म्हणजे अधोलोक. अधोलोक म्हणजे खाली. खर तर आता त्याचा अलीकडे शोधही लागला. काय की आतल. आतल जे म्हटलं की नाही, आतल खाली. सुमात्रा नावाचं राष्ट्र आहे तिथे काय आहे की आतल आहे. वितल म्हणजे बोर्निओ. मला एक संदर्भ सापडला तिथे त्यांनी दिलं की वितल म्हणजे काय की बोर्निओ नावाचं काय की राष्ट्र. आता सुतल आहे ना तिसरं. सुतल काय? तिसरं काय सांगा बरं वाचा. सुतलच आहे. सुतल. जावा. जावा नावाचं राष्ट्र म्हणजे काय की आता सुतल. पुढचं तलातल. न्युमिनी हे तलातल म्हणजे न्युमिनी नावाचं राष्ट्र म्हणजे तलातल. रसातल. सेलिबिस हे काय की रसातल. महातल. ऑस्ट्रेलिया जे आहे ना, तर ऑस्ट्रेलिया सध्या कुठे आहे त्याला काय म्हणतात? महातल. आणि पाताळ न्यूझीलंड. न्यूझीलंड आहे ते सध्या कुठे आता पाताळात. असं खाली आहे नाही राष्ट्र. कळतं का रे कृष्ण तुला? ते खाली आहे आपले सगळे. खाली म्हणजे असं नीट खोदायचं नाही आपल्याला. असं पृथ्वी गोल असल्यामुळे कुठे येते ते असे खाली येतात. पारंपरिक असे म्हणून हे काय की पाताळ म्हटली याला. चला अवस्था 7 चिदाभासाच्या त्यातील बंध हेतू व मोक्ष हेतू. मुक्ती हा ते मुक्ती हेतू किंवा मोक्ष हेतू सारखंच आहे. हा. अज्ञान आवरण विक्षेप परोक्ष ज्ञान अपरोक्ष ज्ञान शोक निवृत्ती तृप्ती. हे बघा आपण विचार सागरामध्ये या चिदाभासाच्या 7 अवस्था बघितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये काय आहे की अज्ञान आवरण आणि विक्षेप या 3 अवस्था बंध येतो आहे म्हणजे बंधाला कारण आहे. बघा मी जाणत नाही असा जो व्यवहाराला येतो आहे त्याला काय म्हणायचं? अज्ञान. मी नाही, मी काही दिसत नाही याला काय म्हणायचं? आवरण. आणि देह आणि हा दिसणारा प्रपंच याला काय म्हणायचं? विक्षेप. ह्या 3 अवस्था चिदाभासाच्या पहिल्या कोणत्या आहे की बंध येतो. आता दुसरे जे 2 आहेत तर त्या काय आहे की मोक्ष हेतू आहे. परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान. आणि शोकनाश आणि तृप्ती ही जी आहे आनंदावाप्ती म्हटलो आपण त्याला. याच्यात काय म्हटलं पांडुरंग महाराज विचार सागरामध्ये? आनंदावाप्ती. हे मोक्ष स्वरूप आहे. हा. चैतन्य 7 ईश्वर जीव शुद्ध प्रमाता प्रमाण प्रमेय प्रमाण. हे बघा चैतन्य किती आहे? ईश्वर चैतन्य. ईश्वर चैतन्य कोणाला म्हणायचं? माया विशिष्ट चैतन्य. त्याला काय म्हणायचं? ईश्वर चैतन्य. माया विशेषण युक्त जे चैतन्य त्याला ईश्वर चैतन्य. जीव चैतन्य काय? अविद्या विशिष्ट चैतन्य. हे बघा हे शब्द फार सुंदर आहे. पारिभाषिक हे काय की शब्द आहेत. विशेषण काय करतं? आपल्या धर्मासह जे दुसऱ्याचं ज्ञान करून देत आहे त्याला काय म्हणायचं? विशेषण. मग आपण त्याच्यासाठी कुठला दृष्टांत दिला? त्याच्यासाठी आपण दृष्टांत दिला लाल रंगाचा, नाही का? लाल रंग घोड्याचं काय आहे?
घोडा विशेष्य, लाल रंग विशेषण आणि लाल घोडा हे काय झालं विशिष्ट. यष्टीधर, यष्टी म्हणजे काठी, काठी काय झालं विशेष्य, मनुष्य काय झाला विशेष्य आणि काठीवाला माणूस हा काय झाला विशिष्ट. असं जराच पांढरं मला ध्यानात. जॅकेटवाला माणूस, जॅकेट काय झालं त्याचं विशेष्य, तो माणूस कोण झाला विशेष्य. मग त्या जॅकेटनं काय केलं आपल्या धर्मासह त्या मनुष्याचं ज्ञान करून दिलं, मग त्याला काय म्हणायचं विशिष्ट. इथे काय म्हटलं की माया विशिष्ट चैतन्य, म्हणजे माया कोण झाली आता त्याचं विशेषण. म्हणून ईश्वराचं माया हे विशेषण आणि तो जो कोण आहे तो विशेष्य आणि माया विशिष्ट चैतन्य काय झालं विशिष्ट. अविद्या, आता जीव चैतन्याच्या बाबतीत त्याचं अविद्या विशेषण आणि मग काय म्हणायचं त्याला अविद्या विशिष्ट चैतन्य. आता शुद्ध चैतन्य म्हणजे काय म्हणायचं तिथे निरुपाधिक, तिथं काय आलं का उपाधी आली का नाही, तिथे विशेषण आलं का नाही. निरुपाधिक स्वरूपाचं जे आहे त्याला काय म्हणायचं निरुपाधिक चैतन्य. प्रमाता चैतन्य, आता प्रमाता चैतन्य कशाला म्हणायचं, प्रमाता अंतकरण अवच्छिन्न प्रमाता चैतन्य. अंतकरणानं अवच्छिन्न म्हणजे वेगळं केल्यासारखं दिसणारं जे चैतन्य आहे त्याला काय म्हणायचं प्रमाता चैतन्य. हे बघा अंतकरण त्याला व्यावर्तक लागतं, व्यावर्तक लागतं म्हणजे काय वेगळं करून दाखविणारं, मग त्याला काय म्हणायचं प्रमाता चैतन्य. अंतकरण विशिष्ट प्रमाता चैतन्य हा त्याला काय की शब्द आहे. हे बघा वेदांत शास्त्र शिकत असताना अंतकरणावर जास्त लक्ष ठेवायचं. काय करायचं अंतकरणावर सतत लक्ष ठेवायचं. आमचे एक महाराज होते बाजूने ते सांगायचे अंतकर्ण, ते कर्ण असं म्हणायचे, काय म्हणायचे ते अंतकर्ण. आणि मग ते काय म्हणायचे वा 7 कर्ण आहे, 7 कर्ण. किती कर्ण म्हणायचे ते 7 कर्ण. उदार कोण कर्ण, सर्वात उदार कोण होता कर्ण. बर कौरवामध्ये सुद्धा होता एक विकर्ण, कौरवामध्ये कोण होता विकर्ण. त्याच्यानंतर राक्षसात कुंभकर्ण, रावणास तिथं कोण होता कुंभकर्ण. त्यांना सांगायचं म्हणा तीर्थक्षेत्रामध्ये सर्वात मोठं तीर्थक्षेत्र कोणतं तर गोकर्ण. काय म्हणायचे ते गोकर्ण, आज सांगतात ते महाराज. आणि घोड्यामध्ये कोणता घोडा तर श्यामकर्ण. श्यामकर्ण घोडा हा सर्वात काय की भारी आहे, उच्च दर्जाचा आहे. आणि जगातील कोणत्याही पदार्थाचं ज्ञान व्हायचं असेल तर त्याला काय लागतं अंतःकरण. मला ते म्हणायचं असं झालं अंतःकरण. प्रमेय, हा प्रमेय चैतन्य म्हणजे काय घट पट यांना आपल्याला वेगळं केल्यासारखं जे चैतन्य दिसतं त्याला काय म्हणायचं प्रमेय चैतन्य. आणि आता पुढे प्रमा चैतन्य म्हणजे घटाधिक पदार्थावरील अज्ञानाचं आवरण काढून अंतःकरण वृत्तीतील चिदाभासाला त्याचं ज्ञान झालं. ते ज्ञान कोणतं आहे प्रमा चैतन्य. फार सुंदर पांडुरंग मला ते एखादा फार मोठी कोटी किंवा फार मोठा अभंग याच्यावर सुटतो. हा जो आता हे किती, आता याच्यात चैतन्य असे 7 आहे का उपाधीमुळे त्याला नाव पडली, उपाधीमुळे नावे दिली. याच्यासाठी जर आपल्याला विचारसागरामध्ये दृष्टांत आहे, आपण तळ्याचं पाणी, पाटाचं पाणी आणि आळ्याचं पाणी असं म्हणतो. आता तळ्यातील पाणी, तळ्यातील पाणी, पाटाचं पाणी आणि आळ्यातील पाणी वेगळं वेगळं की एकच आहे. पण त्याला त्या ठिकाणी नावे कशामुळे आली त्या उपाधीमुळे आली. तसं माया ही जी उपाधी आहे किंवा माया विशेषण आहे, तर माया विशेषणामुळे त्या शुद्ध चैतन्याला कोणतं नाव आलं ईश्वर नाव आलं, म्हणजे ईश्वर चैतन्य. अविद्या विशेषणामुळे कोणतं नाव आलं जीव. महाराज आता मस्त सगळं बंद झाले बर का. आणि माया काढली ना अविद्या काढली त्याचं नाव कोणतं शुद्ध चैतन्य. म्हणजे माया नाही, अविद्या नाही,
बर आता प्रमाता चैतन्य अंतकरण विशिष्ट लागलं की त्याला काय म्हणायचं? प्रमाता चैतन्य. प्रमाता जो जीव, त्याला आपण काय शब्द वापरतो कधी कधी? प्रमाता जो जीव. आणि घट पट, आता हे घटाला अधिष्ठान चैतन्य नाही का? आहे. पटाला अधिष्ठान नाही का? फुलाला अधिष्ठान चैतन्य नाही का? तर आहे. पण याला कोणतं चैतन्य म्हणायचं मग? प्रमेय चैतन्य. पण आपल्याला ज्ञान व्हायच्या अगोदरचं चैतन्य ते कोणतं चैतन्य? प्रमेय चैतन्य. म्हणजे अज्ञानाने आवृत्त असलेलं जे घटादी पदार्थ, त्याला कोणतं चैतन्य म्हणायचं? प्रमेय चैतन्य. आता किती प्रमेय चैतन्य बाहेर? बरीच आहे. प्रमा चैतन्य कधी होईल? आपल्याला जेव्हा त्या घटाचं ज्ञान होईल, अयम घट हा, मग आता कोणतं चैतन्य झालं? ते प्रमेय चैतन्य. का बरं? प्रमा ज्ञानानं ते काय झालं? अवच्छिन्न झालं. प्रमा झालं की नाही? ज्ञान झालं की नाही? यथार्थ. द्रव्यादी पदार्थ 7. द्रव्य पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश, काळ, दिशा, आत्मा, मन यांना न्यायशास्त्रात द्रव्य म्हणतात. आपण हे बघितलेलं आहे. न्यायशास्त्र आणि वैशिष्ट्य शास्त्र काय करतात की त्यांनी 9 द्रव्य मानले. द्रव्य किती झाली? ती 9. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, काल, दिशा, आत्मा आणि मन. गुण, कर्म, सामान्य, समवाय, अभाव, विशेष. हे पाहिलं का नाही पांडुरंग महाराज आपण? हा छगन महाराज. गुण किती आहे? 24. त्याच्यानंतर कर्म किती आहे? 4. कोणतं कोणतं? वर फेकणे, खाली फेकणे, आकुंचन होणे, प्रसारण करणे. सामान्य, सामान्य म्हणजे किती आहे? जाती. त्याच्यात किती लिहिले आपण? जाती. परजाती आणि अपरजाती. जास्त देशाची जाती रग त्याला कोणती म्हणायची? पर. किंवा दूर देशाची रग त्याला काय म्हणायचं? पर. आणि अपर काय? जवळ असेल ती अपर. कमी देशात जाती त्याला अपर जाती. समवाय किती संबंध झाले? समवाय. हो ना. समवाय, समवाय जो आहे तर काय? नाही, समवाय संबंध किती आहे? वेदांत मत में जहाजा तादात्म्य संबंध माने तादा न्याय मत में संबंध नित्य संबंध. एक समवाय असते, एक हा. कोणता संबंध मानला तो? नित्य. आणि आपण काय म्हणतो त्याला? तादात्म्य. त्यांच्यात कोणता संबंध म्हणतात? समवाय. आणि आपल्यामध्ये कोणता म्हणतात? तादात्म्य संबंध. आणि हा समवाय संबंध कोणाकोणाचा राहतो? आपण काल बघितलं. जाती, व्यक्ती, क्रिया, क्रियावान, गुण, गुणी यांच्यामध्ये तो अवयव, अवयवी. अभाव, अभाव किती झाले आता? 5. प्रागभाव, प्रध्वंसाभाव, अन्योन्याभाव, अत्यंताभाव आणि सामायिक अभाव आपण काल बघितलं. आता विशेष, आपण ते विशेष पाहिलं का नाही? विशेष पाहिलं होतं आपण मागे. विशेष कसं? न्यायमतामध्ये किती कारण मानली? तर 3. आपण किती कारण मानली वेदांत शास्त्राने? 2. आपण हे एक कारण मानलं निमित्त कारण. दुसरं कारण आहे उपादान कारण. वैशेषिक आणि न्यायमतामध्ये समवायी कारण, असमवायी कारण आणि निमित्त कारण. त्यांनी एक कारण शिल्लक मानलं. ते कोणतं आहे की असमवायी. त्याचं काय कारण सांगतो? ते विनाकारण नाही. त्याचं सुद्धा कारण असं आहे, हे बघा, घटाचं उपादान कारण मृत्तिका आहे का नाही? तर आपल्या वेदांत शास्त्रामध्ये घटाचं उपादान कारण मृत्तिका मानले. वैशेषिक आणि न्यायशास्त्रामध्ये त्यांनी घटाचं उपादान कारणच, पण त्याला नाव दिलं समवायी कारण. 2 कपाल मानले. काय मानले त्याचे ते कारण? 2 कपाल. ते काय म्हणतात? घटाचं उपादान कारण जर मृत्तिका आहे, तर मग त्या कुलालाच्या घरी बाजूला पडलेली जी मृत्तिका आहे ती त्या घटाचं उपादान कारण होणार नाही. होईल का? ती नाही होणार. विशेष लिहायचं लिहून एकदा पांडुरंग महाराज. लक्षात आलं. कपाल दोयापासून पार आता आलं ना, लागलं कर. नाही ऐकलं पण अरे बोर शिकलेलं नाही ते. सांगा. हा, एकदा सांगून देऊ आपण ना की कसं आहे की जे नाही ऐकणारे मंडळी हे घेतलं लिहून आपण. विशेष, विशेष किती आहे पांडुरंग महाराज? अनंत. विशेष किती आहे? अनंत. त्याचं गणितच नाही.
आपल्याला ह्या वैशिष्ट्याची आणि न्यायाची थोडी तोंडवळ जरी झाली तर चांगलं आहे. आपण जर आता हे अरुण व हा जो गट आहे, हा गट भिन्न आहे की एक आहे? भिन्न आहे, वेगळा वेगळा आहे. हा गट वेगळा, हा गट वेगळा. मग मृत्तिका हेच जर आपण उपादान कारण मानलं तर दोन्हीला एक म्हणायला पाहिजे. आपण दोन्हीला काय म्हणायला पाहिजे? आता ह्यांच्यात तर आपल्याला भेद दिसून राहिला की नाही, ह्यांच्यामध्ये आपल्याला वेगळे पण दिसून राहिलं की नाही. मग याचा अर्थ आहे की त्यांनी काय केलं की या घटाचं उपादान कारण हे कपाल मानलं. कपाल म्हणजे आरधार किंवा ते फुलाला काय करतो की त्या मातेचा जो बोळा ठेवतो ते, याला काय म्हणायचं? कपाल द्वय म्हणजे दोन कपाल. काय झाले आता हे दोन कपाल जोडले एक घट तयार होते. मग या घटाचं उपादान कारण हे कपाल द्वय. मग आता तुम्हाला हा घट वेगळा आणि हा घट वेगळा का दिसायला? त्याचं कारण आहे की याचं समवाय कारण हे कपालद्वय आहे आणि याचं समवाय कारण हे कपालद्वय आहे. म्हणजे हे दोन कपाल आहे म्हणून तुम्हाला हा, कारण हे एक नाही ना, हे काय नाही, एक नाही. या घटाचं समवाय कारण म्हणजेच आपल्या भाषेमध्ये उपादान कारण हे दोन कपाल आहे आणि या घटाचं उपादान कारण हे दोन. मग हेच मुळात वेगळे वेगळे आहेत म्हणून आपल्याला घट कसा दिसून राहिला? वेगळे वेगळे दिसून राहिला. बर, मग आता हे कपालद्वय हे वेगळे वेगळे का? याच्या ज्या कपालिका आहे, ह्या ज्या कपालिका आहेत याला काय म्हणायचं? कपालिका. या कपालद्वयाचे अवयव त्याला काय म्हणायचं? कपालिका. मग ह्या कपालिका वेगळ्या आहे, ह्या कपालिका काय आहे की वेगळ्या आहे. म्हणून ह्या वेगळ्या आहे म्हणून कपालद्वय वेगळा आहे, कपालद्वय वेगळा आहे म्हणून घट वेगळा आहे. मग ह्या कपालिकेचे अवयव याच्यात, त्याच्यात याच्यात, याच्यात याच्यात आणि असं करता करता याला म्हणायचं. इथं मग खाली येतं त्रैनुक. त्रैनुक. याला दुसऱ्या भाषेत काय म्हणायचं? त्रस्रेणू. त्रस्रेणू. हे या घटाचे अवयव जे त्रैनुक म्हणजे काय? तीन द्वैनुकचा एक त्रैनुक. तीन द्वैनुकचा काय? तीन दोन्ही सात. आपल्या या छिद्रातून येणारे जे काही प्रकाश किरण आहे आणि त्याच्यामध्ये जे आपल्याला बारीक कण दिसतो त्याला काय म्हणायचं? त्रैनुक. तो त्रैनुक आहे बरं का. आता हा त्रैनुक आहे. मग त्रैनुकच्या खाली काय आहे? द्वैनुक. मग आता किती द्वैनुक मिळून एक त्रैनुक झाला? तर तीन द्वैनुक मिळून काय झाला? आता या द्वैनुकला कारण काय आहे? परमाणू. याला काय म्हणायचं? परमाणू. मग परमाणू, द्वैनुक आणि त्रैनुक याचे अवयव कपालिका म्हणून हा घट कसा आहे की वेगळा. मग आता हे असं करीत 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 आपण इथं त्रैनुक, इथं द्वैनुक आणि इथं परमाणू. मग आता या घटाचं समवाय कारण काय आहे? परमाणू. हे परमाणू. आणि या घटाचं समवाय कारण काय आहे? हे परमाणू. मग आता हे परमाणू वेगळे वेगळे का? तर तो विशेष स्वतंत्र आहे आणि त्याला काय म्हटलेलं आहे? विशेष. त्याला काय म्हणायचं? विशेष. हा विशेष वेगळा म्हणून हे परमाणू वेगळे आणि हा विशेष वेगळा म्हणून प्रत्येक पदार्थाचा जो विशेष आहे हा कसा आहे की वेगळा वेगळा आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला तो पदार्थ कसा दिसतो? वेगळा वेगळा दिसतो. याला काय म्हणायचं? विशेष. मग हे किती कशातलं आहे? पदार्थातलं नाही का? द्रव्य, गुण, कर्म, पुढे समवाय, पुढे अभाव आणि विशेष. हे विशेष आनंद आहे ना. हा विशेष आनंद. किती किती जेवढे पदार्थ असतील तेवढ्या पदार्थाचे, आणि तो स्वतंत्र आहे.
त्या न्यायमतामध्ये त्यांनी काय म्हणला की तो कसा म्हणला स्वतंत्र. चला धातू 7 रस, रुधिर, मांस, मेद, मज्जा, अस्थि, रेत. हे बघा, रसापासून काय होतं, आपण रस म्हणजे सेवन करतो, तर किती हे धातू किती आहे, रस, रुधिर, मांस, मेद, मज्जा, अस्थि आणि रेत. ह्याच्यामध्ये काय रसापासून काय होतं, सूक्ष्म असं पुण्यपाप तयार होतं असं लिहिलं त्यांनी, परंतु सूक्ष्म अशी बुद्धी तयार होती. काय तयार होती, बुद्धी. बुद्धी म्हणजे काय की मेंदूला त्या ठिकाणी ती बनवते. मेंदूला बघा आजही सुद्धा एखाद्याचं त्या मेंदूच्या भोवती असणारं पाणी जर ते आटलं, ड्राय जर झालं, ते पाणी नसेल, त्याला काय ते चक्र येते. त्याला कोणता इंग्लिशमध्ये काय म्हणतात, पूर्ण स्मृतिभ्रंश असा रोग होतो त्याला. आपला जे मेंदू असतो ना, त्या मेंदूला बाजूला चौकून असं ह्या गिअर वगैरे असतात का नाही, याला काय असतं, गिअर बॉक्स मध्ये ऑइल असतं, तसं हा जो मेंदू असतो ते याला काय असतं, त्या चौकून पाणी असतं. आणि ते पाणी जर आटलं, पाणी जर समजा कमी झालं, मग त्याला चालता चालता ते झोप जातात. मग त्याला हळूहळू काय होतं की काहीच कळत नाही. त्याला भोजन करायचं असेल, इंजेक्शन दिलं तेवढं पुरतं भोजन करतच, थोडं शुद्ध होतं, नंतर पुन्हा त्या ठिकाणी महाराज बेशुद्ध होतं. म्हणून रसापासून पहिलं तयार काय होतं, तर तिथे त्या ठिकाणी महाराज त्या मेंदूला ते पुष्ट करतात. दुसरं काय तयार होतं, रक्त. तिसरं काय तयार होतं, मल. चला, रुधिर म्हणजे काय, रक्त. मेद म्हणजे काय, चरबी. मज्जा म्हणजे आस्थीमध्ये जो काही त्या ठिकाणी महाराज असा चिकट पदार्थ असतो त्याला काय म्हणायचं, मज्जा. डॉक्टर काय म्हणतात, तुमचं हे जे हाडं दुखतात ना, तिथलं गिरीश कमी झालं. म्हणजे काय काय म्हणतात, गिरीश काय म्हणतात, गिरीश. हा, ते गिरीश काय झालं, कमी झालं. शेंगदाणे खा म्हणतो तो. म्हणजे काय होतं का, असं घासत ते मज्जा. अस्थि म्हणजे हाडं, रेत. चला, भुरादिलोक 7 भूर, भुवर, स्वर्ग, महरलोक, जगलोक, तप, सत्य. आता हे वरचे लोक सांगितले. कोणते लोक सांगितले, भूरलोक, भुवरलोक, स्वर्गलोक, महरलोक, जनलोक, तपोलोक आणि सत्यलोक. वर काही लोक नाही, वर काही असे ऑस्ट्रेलियन वगैरे नाही. हे कुठे आहे, खाली वर पण हे सांगितले त्यांनी पुराणामध्ये. मौनादी 7 मौनादी 7. मौन, योगासन, योग, तितिक्षा, एकांतशीलता, निस्पृहता, समता. अंतःकरण स्थिरतेसाठी, मनाच्या स्थिरतेसाठी ही सर्व साधने प्रतिपादन केली जातात. मौन धरायला पाहिजे, योगासन करायला पाहिजे, योग, तितिक्षा, एकांत शीलता म्हणजे एकांतात राहणे, निस्पृहता आणि समता. रूप 7 शुक्ल, कृष्ण, पीत, रक्त, हरित, कपिश, चित्र. हे आपण बघितलं. शुक्र म्हणजे पांढरा, कृष्ण म्हणजे काळा, पीत म्हणजे पिवळा, रक्त म्हणजे लाल, हरित म्हणजे हिरवा, कपिश म्हणजे भुरका आणि चित्र म्हणजे चित्र कवरा, कबरा, बांडा, गवळा. व्यसन 7 तन, मन, क्रोध, विषय, धन, राज्य, सेवक. हे व्यसनच आहे. शरीराचं कायला काय व्यसन, काहीला मनाचे हाऊस पुरवणे हे व्यसन. त्याच्यानंतर क्रोध, विषय, धन, काहीला धनाचं व्यसन, काहीला राज्याचं, काहीला काही नाही. फक्त कशाचं व्यसन, सेवक. काय बरोबर घ्यायचं, सेवक. ज्ञान भूमिका 7 शुभेच्छा, सुविचारणा, तन मानसा, सत्वापत्ती, असंसक्ती, पदार्थ भाविनी, तुर्यगा. हे आता आपण बघितलेलंच आहे. पदार्थ अष्टविध. पाश 8 दया, शंका, भय, लज्जा, कुल, शील, धन, निंदा. हे जे पाश आहे ना, ते 8 पाश त्यांनी सांगितलं की दया पाश, शंका. आता हा सुद्धा पाशच टाकला त्यांनी. शंका पाश, भय पाश, लज्जा पाश, निंदा पाश, कुल पाश, शील पाश. याच्यात अडकणे. सोप्या भाषेमध्ये काय झालं की याच्यामध्ये अडकणे हे पाश आपल्याला काय करतात, बंधन घालतात. पुरी 8 ज्ञानेंद्रिय पंचक, कर्मेंद्रिय पंचक, अंतकरण चतुष्टय, प्राणादी पंचक, भूतपंचक, काम, त्रिविध कर्म, वासना. हे जे पुऱ्या आहे, 8 पुऱ्या म्हटलेल्या आहे,
तर पूर म्हणजे नगर. पूर शब्दाचा अर्थ काय आहे की नगर. ज्ञानेंद्रिय पंचक हे एक नगर, कर्मेंद्रिय पंचक हे नगर, अंतःकरण चतुष्ट हे नगर, प्राणादी पंचक हे नगर, भूत पंचक नगर, काम पंचक, त्रिविध कर्म वासना. प्रकृती 8. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, मन, बुद्धी, अहंकार. हे 8 प्रकृती मानलेली आहे. ब्रह्मचर्याचे अंग 8. श्रीचे दर्शन, स्पर्शन, केली, कीर्तन, गुप्त भाषण, संकल्प, निश्चय याचा त्याग या अष्टमैथुनाहून विपरीत. हे बघा, ब्रह्मचारी म्हटल्यानंतर त्याने ही 8 पथ्ये पाळायला पाहिजे. किती अंग आहे? श्रीचं दर्शन म्हणजे पाहणे, स्पर्श करणे हे टाळायला पाहिजे. एवढंच नाही तर खेळ खेळणे हे टाळायला पाहिजे. कीर्तन म्हणजे बोलणे किंवा गुह्य भाषण, संकल्प, मनानं स्मरण सुद्धा नाही करायला पाहिजे, निश्चय करायला पाहिजे. आणि या सर्वांचा त्याग. मद 8. कुल, शील, धन, रूप, यौवन, विद्या, तप, राज्य. हे बघा, हे मद आहे म्हणजे माणसाला मदोन्मत्त करतात. अहंकारच आहे. तर कुलमत आहे, शीलमत आहे. काहीला कुलाचंच मत आहे, उत्तम कुलामध्ये जन्माला आले त्यामुळे मग आम्ही अमुक अमुक कुळातले आहोत बा, काय कुलमत आहे. काहीला शीलमत आहे, चारित्र्य संपन्न लोक असतात, शील संपन्न असतात, त्यांना वाटतं की आम्ही खूप चांगले आहोत. धनमत, आता हे तुम्हाला माहिती आहे, धनाचा मत. काहीला रूपाचा मत, रूपवान जर असेल त्याला वाटतं माझ्यासारखं सौंदर्य कुणाच नाही, हा रूपमत आहे. यौवन, तारुण्याचा मत. काही माणसाचा तारुण्याच्या मतात कोणालाच काही मोजित नाही. विद्यामत, विद्वान असेल तर कोणता मत असतं त्याला? विद्या. तप, तपश्चर्या करण्याला तप मत. राज्यमत, माहित नाही तुम्हाला राज्यमत? राज्याचा सुद्धा खूप मत असतो. हा येईन काय पांगलं सगळं नाही का? काय मदत आहे तो. मी आणि आम्ही म्हणायला पाहिजे. काय म्हणायला पाहिजे? आम्ही पुन्हा येऊ. ते मी म्हणल्यानं पांगतं पाहत. मूर्तिमत. मी म्हणल्यानं काय झालं की जे त्यांचे होते ते याला वाटलं बाबा यांचंच होऊ द्या आता एकट्याचं. मूर्तिमत 8. पृथ्वीमत, जलमत, तेजमत, वायुमत, आकाशमत, चंद्रमत, सूर्यमत, आत्ममत. हे दिले त्यांनी मत. मूर्ती म्हणजे आकार. आणि ते आकार कोणते? मग पृथ्वीचा मत. पृथ्वीचा मत म्हणजे काय? आता हे अस्थि, मांस, त्वचा, नाडी, रोम याच्याविषयी अभिमान धारण करणे याला काय म्हणायचं? पृथ्वीमत. जलमत, रक्त, शुक्र, श्वनित, लाला हे जे आपण पंचतत्व सांगितले याचा मत धरणे. तेजाचं काय? माझ्यासारखी कांती गुणाचे पार. जेवायला का बसला माणूस तर 7 चपात्या खातो, हा काय? क्षुधामत म्हणजे तेजमत. पवनमत, एक देश नाही सोडला म्हणजे हे जाऊन आला ना तिथून, हा कोणता मत आहे त्याचा? पवनमत. आकाशमत, काम, क्रोधाधिक अंतःकरणात असणे एक कोणता मत आहे? आकाशमत. चंद्रमत, काही लोक म्हणतात आपलं शरीर खूप शीतल आहे, शीतल असं, हा चंद्रमत. सूर्यमत, काही म्हणतात आपला हातच धरीत नाही कोणी. आणि काही आत्ममत, विद्या, धन, कुलिक, आर्थिक, आत्मा के संबंधी का अभिमान. माझ्यासारखा विद्वान कोणी नाही, माझ्यासारखा कोणी अभ्यासू नाही, हा आत्ममत आहे. शब्दशक्ती ग्रहण हेतू 8. हे बघा, शब्दाच्या शक्यार्थाचं ग्रहण होण्यासाठी किती हेतू आहेत? हे 8 आहे. सोप्या भाषेत आपण बोलल्यानंतर त्या बोलण्याचं तात्पर्य कळण्यासाठी किती हेतू आहे, किती कारण आहेत, त्याला किती आहे? ते 8. व्याकरण, उपमान, कोश, आत्मवाक्य, आप्तवाक्य लिहा. आप्त, आप्त. आप्तवाक्य, वृद्ध व्यवहार, वाक्यशेष, विवरण, सिद्ध पदाचे सानिध्य. हे बघा, हे वृत्ती प्रभाकरमध्ये शब्द प्रमाण जे आहे त्या शब्द प्रमाणामध्ये त्याचा बराच असा विचार आलेला आहे. व्याकरण पाहिजे. व्याकरणामुळे आपल्याला काय होतं की शब्दाच्या शक्यार्थ कळतो, शक्ती कळते, उपमान असेल त्याच्यात, कोश. आप्तवाक्य म्हणजे यथार्थ वक्ता. वृद्ध व्यवहार, कधी कधी काय होतं, वृद्ध व्यवहार जो असतो, लोकांचे काही शब्द असतात पारिभाषिक म्हणजे परंपरागत ते. वाक्यशेष, कधी कधी काय होतं की थोडं जरी वाक्य बोललं की शेष जे वाक्य आहे त्याच्यावरूनच आपल्याला कळतं
मी मागे एकदा सांगितलं होतं काय, तिकडे आपले विदर्भामध्ये ते गाव आहे, फार लोक चतुर आहेत तिथले आणि चांगले अभ्यासू आहेत, उत्कृष्ट आहेत. त्या ठिकाणी मला चिंतन करणारे ज्ञानेश्वरीचे वाचक आहे. तर काही भजनामध्ये लोक कसे यायचे की जरा तिरस्कार करणार लोक, भजनात यायचं, मग भजनात आल्यानंतर भजनच मानायचं नाही. त्याने काय करायचं, भजनात त्या ठिकाणी मला दुही निर्माण करणं, भजनात भांडणं लावणं आणि भजनाला सतत न्यायचं, कधीतरी यायचं. मग एकदा तो माणूस आला पाहतो, जो कटू माणूस होता, जो कपटी माणूस होता, तो आला. मग त्याला काही फारसं कळत नव्हतं. मग हे काय म्हणू लागले, हे आले भजन मार्गीचे. काय भजन मार्गीचे. आता त्याला वाटलं बरं झालं आपल्याला चांगलं नाव म्हटलं, काय भजन मार्गीचे. आता हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषयधरीचे वागण, भजन मार्गीचे मांग असं म्हटले. पण त्याला कुठं कळालं ते, त्याला म्हटलं आपल्याला चांगलं म्हटले म्हणजे शेष वाक्याच कधी कधी काय होतं का अर्थ निघतं. पदसन्निधी हे तुम्हाला मी सांगितलं मागे, सिद्ध पद की सन्निधी. आपण वाक्य कधी तयार होतं, त्या वाक्यार्थाचं ज्ञान कधी होतं की जे पद आहेत त्या पदाचं काय पाहिजे की जवळजवळ उच्चार पाहिजे. अंतरांतरात ते जर पद उच्चारले तर एखाद्या वेळेस वाक्य नुसतं एक तुम्ही पूर्णविराम चुकीच्या ठिकाणी दिला तर काय, मी मागे सांगितलं तुम्हाला की एका अट्टल चोराला त्याने बऱ्याच चोऱ्या केल्या, शेवटी त्याला फाशीच सजा द्यायची. पण शेवटी न्यायाधीशाने सांगितलं की एवढ्या वेळेस तुला काय करतो, मी सुट्टी देतो, फक्त तू मला तिथं तुझं ते ॲफिडेविट करून दे. आणि मग त्यांना असं ॲफिडेविट करून दे म्हणे. मग गेला तो ॲफिडेविट करायला. त्या काळात हाताने लिहित असेल, मी चोरी करणार नाही आणि केल्यास मला फाशीची सजा द्यावी. आता त्या लिहिणाराने काय केलं की मी चोरी करणार, तिथं पूर्णविराम दिला आणि नाही केल्यास फाशी सजा द्यावी. काय झालं, एक एवढंच चुकलं, त्याचा अर्थ बदल म्हणून पदसन्निधी. समाधीचे अंग 8: यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, सविकल्प समाधी. हे बघा, आता हे याचं फार मोठं चिंतन आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, सविकल्प समाधी. चला, पदार्थ 9. तत्व 9. कित्येक महात्म्यांनी सूक्ष्म शरीर 9 तत्वाचे स्वीकारले आहे. श्रोत्र, त्वचा, चक्षु, रसना, प्राण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार. काही लोकांनी काय केलेलं आहे की सूक्ष्म देहाची ही 9 तत्वे मानलेली. श्रोत्र, त्वचा, चक्षु, जिव्हा, घ्राण, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. संसार 9. ज्ञाता, ज्ञान, ज्ञेय, भोक्ता, भोग्य, भोग, कर्ता, करण, क्रिया. हे संसाराचं सगळं स्वरूप आहे. मराठी ज्ञाता, ज्ञान, ज्ञेय, त्रिपुटी असेल ना, ज्ञाता, ज्ञान, ज्ञेय म्हणजे काय झालं आता, त्रिपुटी झाली. हा काय आहे की संसाराचा आहे. भोक्ता, भोग, भोग्य, कर्ता, करण, क्रिया आहे. हा अगोदर ज्ञाता होता, नंतर कोण झाला तो कर्ता झाला, नंतर कोण झाला तो भोक्ता झाला. पदार्थ 10. नाडी व त्याच्या देवता 10. हे बघा, आता 10 पदार्थ चालले आणि त्या 10 पदार्थामध्ये नाड्याचं चाललं आणि नाड्याच्या देवता. इडा, चंद्र, हरिदेवता. पिंगला, सूर्य, ब्रह्मदेवता. हे बघा, इडा नाडी जे इडा नाडी कोणती म्हणायची, डावी. ही डावी नाडी, हिला कोणती नाडी म्हणायची. या नाड्या कधी कधी 3 तास, पण सरासरी 1 तासात चालतात. त्या किती, 1 तास इडा नाडी, पुन्हा पिंगला नाडी, पुन्हा 1 तास. या योगी लोक जे भविष्यवेत्ते होतात, काही लोक या नाड्यांच्यावर त्यांचं काय असतं की बंधन असतं. काही लोक असे असतात की ते दिवसभर चंद्रस्वर चालवतात, म्हणजे चंद्र नाडी चालवतात, म्हणजे डावी नाडी. सूर्य आहे ना, दिवसभर सूर्याच्या विरुद्ध नाडी चालवायची. ती नाडी सुरूच होऊ द्यायची नाही, कोणती, सूर्य नाडी. त्याच्यासाठी प्रयत्न करावा लागतो. त्यासाठी आपण जर आता आपल्याला समजा डावी नाडी समजा आपली बंद आहे आणि आपल्याला ती सुरू करायची असेल तर उजव्या अंगावर जर आपण झोपलो ते आपोआप काय होते, सुरू होते. आजही सुद्धा आता किंवा आपण असं एखाद्या वेळेस हात रेललो, आता आपल्याला डावी नाडी सुरू करायची, आपण असं बंद केली ही सुरू होती. किंवा ती जी कोबडी घालतात ना, कोबडी अशी ठेवली की ती सुरू होते.
म्हणून काय की भविष्यवेत्ते काय करतात की चंद्रस्वराच्या रात्रीला सूर्यस्वर चालायचा आणि दिवसाला चंद्रस्वर चालायचा. ह्याच्यामुळे काय होतं, प्रकृतीवर त्याचा परिणाम होतो. परंतु त्याला काय होतं, मग तो त्रिकालज्ञ होतो. जर दीर्घ अभ्यास झाला त्याला भूत भविष्य वर्तमान हे फार मोठं शास्त्र आहे. हे जे पंचांगापेक्षा हे शास्त्र कसं आहे, मोठं आहे. म्हणून ती कोणती नाडी आहे, इडा वाम नासिकागत चंद्र नाडी डाव्या नागपुडीमध्ये. आणि म्हणून शुभ कामाला लोक कोणती नाडी वापरतात, चंद्र नाडी. कोर्ट कचेरीला कोणती नाडी वापरतात, सूर्य नाडी. आणि जेव्हा सुषुम्ना सुरू होती तेव्हा फक्त काय करायचं, चिंतन करायचं, दुसरं काहीच नाही, नामस्मरण. म्हणजे दोन्ही चालतात किंवा दोन्ही थोड्या बंद होतात. त्याला कोणती म्हणायचं, सुषुम्ना. मधात सुरू होती, दोन्ही चालत नाही, त्या आतून मधातून येतील, त्याच्यामुळे दोन्हीकडची हवा नाही. आता पिंगलेची देवता ब्रह्मदेवता, सुषुम्नेची देवता रुद्रदेवता. हा, सुषुप्ती मध्यमा रुद्रदेवता, गांधारी सुषुम्ना, सुषुप्ती नाही दिलं. सुषुम्ना लिहायची तिथे काय, इडा पिंगला सुषुम्ना. सुषुम्ना मध्यमा रुद्रदेवता, गांधारी दक्षिण नेत्र इंद्रदेवता. आता ही गांधारी जी आहे ती कुठे आहे, डाव्या डोळ्यामध्ये इंद्रदेवता आहे. पाच. हस्तीची वामनेत्र वरुण. चला. पुषा दक्षिण कर्ण ईश्वर, यशस्विनी वाम कर्ण ब्रह्मा, कुहू गुल पृथ्वी, आलंबुषा लिंग सूर्य, शंखिनी नाभी चंद्र. हे आता त्यांनी त्या नाड्याची स्थळं सांगितली. 10 नाड्या मुख्य आहेत. 72,000 नाड्या म्हणतात आपल्या शहरात. किती? आणि त्याच्यामध्ये ह्या 10 नाड्या कशा आहेत की महत्वाच्या. त्या 10 नाड्यामध्ये सुद्धा 3 नाड्या महत्वाच्या. शृंगारादी रस 10. शृंगार वीर करुणा अद्भुत हास्य भयानक रौद्र विभत्स शांतिरस प्रेम शक्ती किंवा ज्ञानरस. हे बघा, हे 10 रस सांगितले. शृंगार रस, आता एक पिक्चर मध्ये कोणता रस असतो सांग बरं. शृंगार रस. वीर रस, शिरोग्र. आता छत्रपतीच्या कथा ऐकल्या आपण शिवाजी महाराजांच्या, तर कोणता रस तयार होतो अंतर्गत, वीर रस. करुणा रस, कधी कधी कारुण्य, अद्भुत, एकदम कधी न ऐकणारा असा अलौकिक रस, त्याला काय म्हणायचं, अद्भुत रस. हास्य, आपल्याला माहिती हसायचं. भयानक, अक्राळ विक्राळ. विभत्स, अतिशय खराब. कसा रस पांडुरंग महाराज, घाणेरडा रस, त्याला काय म्हणायचं, किळसवाना. काय काय की लोक बिभत्स रस तयार करतात कीर्तनामध्ये. कोणता, इतका किळसवाना की ती वाक्य उच्चारल्यानंतर श्रोत्यांना सुद्धा वाटतं की हे उच्चारायला नको होतं. कोणता रस तयार केला त्याने, बिभत्स, किळसवाना, घाणेरडा रस. रौद्र, एकदम असा त्या ठिकाणी महाराज रौद्र, रागीटपणा, हा कोणता रस आहे की रौद्र. शांतिरस, कोणता रस आहे, शांतिरस. आणि शेवटी ज्ञानरस. उपदेश हा शांत रसामध्ये होत असतो. ज्ञानेश्वर माऊलीने 11व्या अध्यायामध्ये लिहिलं, आता यावरी एकादशी कथा आहे दुही रसी. जेथ, ज्ञानेश्वर महाराज सांगितलं 2 रस आहे. जेथ शांताच्या घरा अद्भुत आला आहे पाहुणेरा, आणि एराही रसा पांती करा झाला मानू. ज्ञानोबरायच्या काय बघा भारी बाबा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात शांताच्या घरी, म्हणजे शांत रसाच्या घरी अद्भुत रस आला. कोणता रस आला, अद्भुत रस. श्रीकृष्ण भगवंताने अर्जुनाला विश्वरूप दर्शन दाखवलं. हे कोणता रस होता, अद्भुत. खरं तर तिथे काय सुरू होतं, शांत रस. उपदेश सुरू होता. श्रीकृष्ण भगवान अर्जुनाला उपदेश करीत होते, म्हणजे शांत रसाचा तो सगळं काय होता की प्रसंग होता. आणि तिथं कोण सांगितलं त्या दिवशी त्यांनी एकदम अद्भुत आणला पुढं. म्हणजे शांताच्या घरा अद्भुत आला पाहून येणार. आणि मग बाकीचे रस, आणि येराही रसा पांती करा झाला मानवा, ते पंक्तीलाच बसले. मग कोणते, हे बिभत्स करून, हे मग ते अर्जुन करून झाला होता ना, भय वाटलं की नाही त्याला. मग हे सर्व रस तिथे आले. त्याच्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी पुढे बोललेली पांडुरंग महाराज, जैसी वधूवराची मिळणी वराडी लुगडी लेणी. लग्न वधूवराचं
आणि लुगडे कोणाला वराडी. तसं तसं इथे मिलन कोणाचं अद्भुत रसाचं आणि शांत रसाचं आणि बाकीच्या याला लुगडे. चला पदार्थ एकादश विध. ज्ञान साधन 11. विवेक, वैराग्य, षटसंपत्ती, मुमुक्षुता, गुरुपसत्ती, श्रवण, मनन, तत्वज्ञानाभ्यास, निधिध्यासन, मनोनाश, वासनाक्षय. हे आता पदार्थ एकादश विध म्हणजे 11 पदार्थ. विवेक, वैराग्य, क्षमा, षटसंपत्ती, मुमुक्षुता. गुरुपसत्ती म्हणजे विधिपूर्वक गुरुला शरण जाणे, याला काय म्हणायचं? गुरुपसत्ती. श्रवण, तत्वज्ञानाभ्यास, मनन, निधिध्यासन, मनोनाश करायचं म्हणजे काय? रजतमापासून मन काढून मनाला सत्वगुणाकडे नेणे, याचं नाव काय आहे की मनोनाश. आणि वासनाक्षय याला काय म्हणायचं? एकादश पदार्थाचं हे वर्णन. चला पदार्थ द्वादश विध. अनात्म्याचे धर्म 12. अनित्य, विनाशी, अशुद्ध, नाना, क्षेत्र, आश्रित, विकारी, परप्रकाश्य, हेतुमान, व्याप्य, रागी, आवृत्त. आता हे अनात्म्याचे धर्म आहे. अनित्य, विनाशी, अशुद्ध, नाना, क्षेत्र, आश्रित, विकारी, परप्रकाश्य, हेतुमान. हे माहिती नाही का आपल्याला? माहितीच आहे. व्याप्य म्हणजे परिचिन्न. देश, काल, वस्तू परिचित ज्याला आहे त्याला म्हणायचं व्याप्य. संगी आणि आवृत्त. चला आत्म्याचे धर्म 12. नित्य, अव्यय, शुद्ध, एक, क्षेत्रज्ञ, आश्रय, अविक्रिय, स्वप्रकाश, हेतू, व्यापक, असंगी, अनावृत्त. हे बघा, नित्य म्हणजे काय? उत्पत्ती नाश रहित, याला काय म्हणायचं? नित्य. अव्यय म्हणजे जो घटतही नाही आणि वाढतही नाही, कमी होत नाही आणि जास्त होत नाही, त्याला काय म्हणायचं? अव्यय. शुद्ध म्हणजे ज्याला माया किंवा अविद्या याचा कुठल्याही प्रकारे स्पर्श नाही, याला काय म्हणायचं? शुद्ध चैतन्य. एक म्हणजे काय? स्वगत, सजातीय, विजातीय, भेद रहित. क्षेत्रज्ञ, शरीर रूप क्षेत्र का ज्ञाता. या शरीराच्या आत या संपूर्ण शरीराला जो जाणतो त्याला काय म्हणायचं? क्षेत्रज्ञ. आश्रय म्हणजे काय? विश्वातील प्रत्येक पदार्थाला जो अधिष्ठान, त्याला काय म्हणायचं? आश्रय. अविक्रिय म्हणजे ज्याच्यात कुठल्याच प्रकारचा विकार निर्माण होत नाही. स्वप्रकाश म्हणजे जो स्वतः स्वयंप्रकाश आहे, त्याला प्रकाशित करण्यासाठी अन्याची गरज नाही आणि जगातील सर्व पदार्थाला जो प्रकाश देतो याला काय म्हणायचं? स्वयंप्रकाश. हेतू जसं कारण. या आपण मागे बघितलं की त्या जाळ्याला कारण कोण आहे? अभिनिमित्त कारण, तर ते ऊर्ण नाभी. तसा तो कसा आहे की तो निमित्त कारण आहे, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे की हेतू. व्यापक म्हणजे काय? अपरिच्छिन्न, परिपूर्ण, असंगी, त्याला कुठल्याच प्रकारचा संग नाही. त्याच्यानंतर अनावृत्त म्हणजे सर्वथा आवरण रहित, याला काय म्हणायचं? अनावृत्त. ब्राह्मणाची व्रते 12. चल मला वाटलं आज होईल पण होत नाही. आता राहिलेल्या विषय आपण काय करू उद्या वाटत. कुंडली वरदा ज्ञानदेव